नमस्कार मित्रांनो, मी हेमंत कुमार केळकर आणि आपण पाहताय सन्मान महाराष्ट्र. मित्रांनो, आत्ता दसऱ्याचा मेळावा झाला आणि मेळाव्याला तुफान गर्दी. अगदी बीडमध्ये पंकजा मुंडे असतील, जरांगेंचा मेळावा असेल, शिंदेंचा असेल, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचा मेळावा असेल दसऱ्याचा. तुफान गर्दी बघायला मिळाली. एकंदरीत काय, तर जवळ-जवळ महत्त्वाच्या 90% पक्षांनीच मेळावे साजरे केले आणि बिगर पक्षवाल्यांनी पण मेळावे केले. या मेळाव्याला जी गर्दी जमली, ती गर्दी पाहता काही प्रश्न आले मनात. या मेळाव्याला जे लोकं आली, ती का आली? कारण काय आहे, शेतकरी तिथं आलेला होता. त्या मुलाखती पण बघायला मिळाल्या. मग शेतकऱ्यांना तिथं गेल्यानंतर काही आपल्याला नुकसान भरपाई लगेच मिळेल किंवा काय घोषणा होतील. घोषणा म्हणजे नुसत्याच घोषणा असतात हो. पदरात काही पडतच नाही. पण त्या भावनेतनं काही मिळेल, नुकसान भरपाई लगेच. म्हणून शेतकरी गेले का? आपलं नुकसानचं शेत सोडून. काही जण दबावाने गेले असतील, काही जण तुमच्या प्रेमापोटी गेले असतील, असो. आपल्याला त्याच्यात काही वादात पडायचं नाही, की मेळाव्यामध्ये लोकं का गेली आणि कुठल्या हेतूने गेली. पण मनात प्रश्न येतो, की घरातल्या 32 इंच, 40 इंच, 24 इंच ऐपतीनुसार टीव्हीवर ह्या नेत्यांचे चेहरे स्टेजवरच्या आणि भाषण देणाऱ्यांचे चेहरे दिसत नव्हते का? की एवढ्या तिथपर्यंत ही लोकं गेली. त्यांचं भाषण टीव्हीवर, सोशल मीडियावर बघायला मिळत नव्हतं का? ही लोकं गेली. बरं गेली, त्यात वाद नाही, जावं. पण मनात विचार हा पण येतो, की या नेत्यांनी जे काही एवढे स्टेज-बीज मोठ्या प्रमाणामध्ये जो काही खर्च केला, तो खर्च दुष्काळग्रस्तांसाठी, शेतकऱ्यांच्या कैवारा असल्याचं वारंवार सांगणाऱ्यांनी जर साधं मैदानामध्ये खाली विदाऊट स्टेज खाली उभं राहून या नेत्यांनी जर येणाऱ्या प्रत्येकाला नुकसान भरपाई, त्याचं झालेलं नुकसान याच्यासाठी जर काही आर्थिक मदत केली असती, गिफ्ट दिली असती, तर तो मेळावा इतिहासात नोंद होईल असा तो मेळावा निर्माण झाला. किंवा तिथं येणाऱ्या प्रत्येकाला त्या नेत्याबद्दल एक आदर, आपुलकी आणि बाकी कोणी नाही, पण यांनी जागेवर मेळाव्यामध्ये खर्च न करता आपल्याला काही दिलं, ही भावना त्यांच्या मनात उभी राहिली आहे. मग हे नेत्यांना माहीत नव्हतं का? किंवा माहीत नसेल का? किंवा कोणी सुचवलं नसेल का? मग जर या गोष्टी सुचवल्या असतील, तरी मग मेळाव्याच्या नावावर जो खर्च झाला, तो भले कुणीही केलेला असो, त्या कुणीही खर्च करणाऱ्याला ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची किंवा अतिपावसामुळे झालेल्या जनतेच्या नुकसानाची आठवणच झाली नसेल, का त्याची जाणीव पण नसेल. होती ना? मग तो खर्च त्यावर करण्याऐवजी जर मदतीत घालवला असता, तर लोकांचं भलं झालं असतं, असं मला वाटतं. मी मेळाव्याला विरोध करत नाही किंवा मेळाव्यात काय कोण बोललं, किती आश्वासनाच्या खिरापती वाटल्या, याच्याबद्दल बोलत नाही. मी तिथं आलेल्या लोकांना जे नुकसान झालंय, तिथं आलेले जे नुकसानग्रस्त शेतकरी होते, यांच्या हातात या नेत्यांकडनं शिरापतीशिवाय मी मागं काय केलं, पुढं काय करणार आहे, आम्ही किती दिलं, कोणी किती दिलं नव्हतं, ह्या खिरापती, भाषणांच्या खिरापतीशिवाय काही दिलं का? उत्तर येईल बिलकुल नाही. जी मदत तिथं पोहोचली, त्याचे बोर्ड काही पक्षांच्या कार्यालयाबाहेर लावलेले होते. कसे होते ते बोर्ड? तर त्याच्यात सांगितलं होतं, आपण कपडा, अन्न, धान्य जे काही आपल्याला देता येईल,
ते द्या, आम्ही दुष्काळग्रस्तांसाठी ते पाठवणार आहोत. म्हणजे ते सुद्धा लोकांकडनं घेऊन ते दिलं गेलंय. बघा, लोकांकडनं घेऊन. पण तुम्ही असे मेळावे वगैरे जे घेतले जातात, मोठमोठे भाषणांसाठी स्टेज उभे राहिले जातात. ते उभारण्याच्या अगोदर कुठल्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर असा बोर्ड बघितलाय का हो? की असा-असा मेळावा घेणार आहोत, त्याच्यासाठी आपण तो हाताने मदत करा. बघितलंय? असा-असा कार्यक्रम घेणार आहोत, त्याच्यासाठी आपण तो हाताने मदत करा. अहो, गल्लीतल्या कार्यक्रमालाही हे बोर्ड लावले जात नाही. मग तेव्हा पैसा येतो ना, तेव्हा कोणीतरी तो पैसा पुरवणारा असतो ना. मग दुष्काळग्रस्तांसाठी मदत करा, हे जे बोर्ड प्रत्येक पक्षाचं कार्यालयाबाहेर लावलेले आहे आणि तिथं जमा झालेल्या वस्तू ट्रकनी पाठवल्या जात आहेत. ते का लावले जातात? तेही लावू नका ना. जसं तुमच्या कार्यक्रमांसाठी पैसा येतो, तसाच पैसा याच्यासाठी उभा करून पाठवा ना. बघा, त्या पक्षाचं नाव, त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल आदर जनतेच्या मनात होतो का नाही? असो मित्रांनो, माझं बोलणं कदाचित आपल्याला पटणार नाही. इतर यूट्यूबरसारखं मला स्टाईल्समध्ये, वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये बोलता येत नाही. पण मी जे मांडलेला विषय आहे, तो जनरल एक आम माणूस आहे, त्याच्या मनात जो विषय येतो किंवा विचार येऊ शकतो, तो मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरी गोष्ट, कमेंट करत चला. मी वारंवार सांगतो, आपण कमेंट करत चला. कमेंटमुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला हुरूप येतो. आपल्या कमेंटवरनं आम्हाला आपल्याला काय पाहिजे हे कळतं. तेव्हा मित्रांनो, मी आपली रजा घेतो. परत नवीन विषयासह भेटण्याचा वादा करू. मी हेमंत कुमार आणि आपण पाहताय सन्मान महाराष्ट्र.